आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कालपासून कराड शहराला होणारा पाणीपुरवठा बंद आहे। तो पूर्ववत करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने जुने पंपिंग स्टेशन सुरू करण्याचे काम चालू आहे। संपूर्ण शहरात नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। सार्वजनिक बोरिंगसह नगर परिषदेच्या वॉटर एटीएमवरही तसेच ठिकठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या टँकरभोवती पाण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत। काही ठिकाणी खाजगी टँकरही पुरवण्यात येत आहेत। अनेक नागरिक मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणताना दिसत आहेत। एकूणच संपूर्ण शहरात पाण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू झाल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे। दरम्यान आजही शहराला नगरपालिका पाणी पुरवठा करू शकणार नसल्याचे सध्या सुरू असलेल्या कामावरून दिसून येत आहे। अख्ख्या संपूर्ण कराड शहराला केवळ 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। नगरपालिकेकडून टँकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत। सध्या जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरमधून पाणी शहरात वितरित केले जात आहे, तर काही ठिकाणी मिळेल त्या ठिकाणावरून नागरिक अशा पद्धतीने पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच धावपळ उडाल्याचे कालपासून दिसून येत आहे। अनेक पेठांमध्ये नगरपालिकेच्या वतीने पाण्याचे टँकर पुरवण्यात आले आहेत। या टँकर भोवतीही महिला नागरिक गर्दी करू लागले आहेत। नगर परिषदेच्या जुन्या पंपिंग स्टेशनमध्ये सध्या सुरू असलेले आपण हे काम पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून।